व्हिडिओला सुरुवात करते. स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. पैठणी ही जी साडी तुम्ही पाहिली आधीच्या व्हिडिओमध्ये, हा सेकंड पार्ट आहे, कारण मला त्या व्हिडिओमध्ये दाखवता आला नाही आणि शिवताना काय अडचण आली ते पाहिले तुम्ही. इथं कुठं जॉईंट आहे हे सांगितलं होतं, तरी मी तुम्हाला एकदा दाखवते. हा जो आहे हा बॉर्डर जॉईंट आहे, पण दिसत नाही. साडी खूप सुंदर झाली. त्या स्वतः येणार आहेत साडी घ्यायला, बोललेत, बघूया त्या आल्या तर त्यांचा रिप्लाय घेईल. पण ती जॉब करते, त्यामुळं मला वाटतं ती येईल की नाही शाश्वती कमी आहे, कारण त्या देतात, मापं देतात आणि शक्यतो नऊवारीमध्ये काहीही असं चुकत नाही. 19-20 होत नाही माझ्याकडून, तरी परफेक्ट मापाची होते. तर त्यामुळे मी हे काय जास्त आग्रह करत नाही, पण शक्यतो मी स्वतः बोलवते, कारण पदर कसं घ्यायचं काय ते मेन गडबड होते, बाकी कुठेही गडबड होत नाही. साडी खूप सुंदर आहे, कॉम्बिनेशन खूप छान आहे आणि ही तिने ऑनलाईन मागवलेली आहे. तर मी तिला सांगितलं मला ही लिंक पाठव, कारण बऱ्याच जणांनी मला पैठणीची ऑर्डर दिलेली आहे, ज्या साड्या माझ्याकडे किंवा मी जिथून घेते तिथे अवेलेबल नाहीत. ही साडी खूप कॉम्बिनेशनमध्ये छान दिसते. ह्याच्यामध्ये शायनिंग बिलकुल वाटत नाही असं ह्याच्यात, पण लांबून पाहिलं की हे शायनिंग आहे. डार्क ग्रीन कलर आहे आणि ह्याचा बॉर्डर जो ब्लू आहे वेगळ्या शेडमध्ये, आणि बॉर्डरमध्ये जी काठ आहे ती पैठणीची जी सिल्वर आहे, थोडीशी गोल्डन टच येते आणि पदर हा असा आहे. तर खूप सुंदर दिसते ही साडी. आणि ह्याचं जेव्हा आपण शिवतो, जेव्हा जॉईंट देतो, तेव्हा ह्याचा प्रॉब्लेम असा असतो की तो दिसला नाही पाहिजे. आता तुम्ही पाहिल्यानंतर कुठंच दिसत नाही, इग्नोर करा. इकडं सगळं माझा पसारा आहे, पण कॉम्बिनेशन छान दिसतं. आत्ता तिला ह्याच्यावरती ब्लाऊज कसा हवा त्याच्यावरती ती आली तर तिला मी वेअर करूनच हे करेन, कारण मला प्रत्यक्षात कोणीही जास्त करून कस्टमर नसतात, कारण माझे ऑर्डर ऑनलाईनच असतात. कधीतरीच माझे ऑफलाईन ऑर्डर असतात, हेही मी तुम्हाला सांगते. ऑनलाईनमध्ये कधीही अडचण येत नाही, कुठल्याच ह्याच्यामध्ये अडचण आत्तापर्यंत आलेली नाही आहे. आणि पदर भरगच्च असा भरलेला आहे, असं छान चाललं आहे. ह्याचं शूटिंग घेत मला दुसरा कॉल येतो आहे. इकडं हे असं आहे माझं, हे असं सगळं पाऊस आला आहे, त्यामुळे इतकी सगळ्या घरात बुरशी झाली. मी 2-4 दिवस नव्हते, ते नंतर सांगते मी. त्याच्यावरती असा ब्लाऊज आहे बोललेली आहे की नाही मलाही माहिती नाही आहे, पण शक्यतो ब्लाऊज असेल. याचा मी तुम्हाला कपडा जो आहे तो आधी मी शूट घेतलेला आहे, कशा प्रकारचा आहे तो मी तुम्हाला तो व्हिडिओ ह्याच्यातच टच करेन. ॲक्च्युली कटिंग केल्यानंतर जेव्हा कमी पडत होता, प्रॉपर मला तो कपडा दाखवायचा होता. बऱ्याचदा खूप जणांचं असतं की तुम्ही कपड्याबद्दल थोडंसं सांगा. ह्या व्हिडिओमध्ये मी तो एक शॉट घेतलेला आहे 2-3 मिनटाचा, आणि तो ह्याच्यात आहे की बघावं लागेल, नसेल तर तो गोंधळ होईल. तर हा कट ब्राह्मणी साडी आहे, खूप सुंदर दिसते, फिटिंगला खूप छान बसते. आणि हा 10 वारीमध्ये बसवणारी साडी मी 8 वारीमध्ये म्हणजे 9 वारी बोललं तर जे 9 मीटर कुठं 7.5 1.5 मीटरचा फरक आहे, तरीही ती बसली. आणि त्याच्यामध्ये परत इथं प्लेन कपडा आला, थोडासा घोळ कमी येतो आणि बाकी मग पदरमध्ये थोडंसं कमी घ्यावं लागतं, असं ॲडजस्ट करून शिवावं लागतं. तो आपला म्हणजे टेलरचं काम आहे की ते व्यवस्थित तुम्ही करून देणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही हे काम घेता तेव्हा तुम्हाला कुठलंच असं हे नसतं की नाही म्हणून. हां, बसतच नसेल तर तुम्ही नाही म्हणून सांगू शकता, पण बसत असेल तर तुम्ही नक्की करून द्या. तुम्हाला कुठल्याही साडीची ऑर्डर द्यायचं असेल, विथ साडी, विदाऊट साडी, किंवा तुम्ही साडी पाठवलं तरीही मी तुम्हाला शिवून तुम्हाला घरपोच देते. कुठल्याही ह्याच्यात तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही. शिलाई जी आहे ऑनलाईन ऑफलाईन सेम शिलाई आहे, फक्त कोरिअरचा खर्च तुम्हाला असतो. आणि साड्यासुद्धा माझ्या असतात दुकानामध्ये, जिथून मी तुम्हाला दाखवते आणि तिथून घेते. बऱ्याच दिवस झाले व्हिडिओचं माझं अनरेग्युलर चाललं आहे, त्याला कारणही खूप मोठं आहे. कधी तर बघू जमलं तर सांगते, पण ठीक आहे, जे आहे ते आहे ते मान्य करून पुढे सगळं काम चालू आहे. आपण बॅक साईड पाहूया. की बॅक साईड असं आहे, बऱ्याचदा वाटतं की ब्लाऊज ते व्यवस्थित शिस्तीत सगळं हे करून शूट घ्यावं, पण सगळं शक्य नाही. एक आहे की ह्याच्यात भलं कसंही साडी दिसत असेल, कस्टमरला व्यवस्थित बसते ना, ती महत्त्वाची आहे. आणि कित्येकदा विचार करते मी प्रॉपर असं शूटिंग घ्यायचं टाईम टेबल बनवून, पण होत नाहीत काही कारणामुळे. पण हे आहे की तुमचं काम पूर्ण होतं, तुमची ऑर्डर पूर्ण होते, ते महत्त्वाचं आहे. ह्याचा पदर बघा, इतका भरगच्च, इतका सुंदर आहे म्हणजे पैठणीमध्ये. आणि ह्या साडीची किंमत पण जास्त नाही आहे. दोघी जावांची आहे, तिच्या जावेमुळे ही माझ्याकडे आली होती शिवायला, म्हणजे तिने सांगितलं म्हणून. तिचीही पैठणीतच आहे, पण ती कुठं घेतली ते त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिले सविस्तर. ती इतकी खुश होते. असा ह्याचा भरगच्च पदर आहे. तर अशा प्रकारे ही साडी पूर्ण शिवून झालेली आहे.
घडी करून ठेवते आणि मेन म्हणजे ह्याला इस्त्रीला आणि फिनिशिंगला मला दुसऱ्यांकडे द्यावं लागतं. ज्या मावशी येतात त्या व्यवस्थित करतात त्यांना देते आणि ती उद्या संध्याकाळी येणार आहे, तर तिला साडी ती आल्यानंतरच मी ती आली तर ह्याच्यात व्हिडिओ टच करेन असं मी म्हणते, पण ती यायला पाहिजे. चला पटपट आता ही साडी काढते डमीच्या ह्याच्यावरून, कारण द्यायची आहे त्यांना. त्या येतात स्वतः, पण त्या कधीच तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत नाहीत. बरेच जण बोलतात काय दिसत नाहीत. अरे जे नाही आहे कोणाकोणाला सोशल मीडियामध्ये त्यांच्या घरच्यांना आवडत नाही, तर अशी सुंदर ही साडी तयार झालेली. चला आता मी त्यांना देते. तुम्ही पूर्ण पाहिला असेल तर त्याच्यामध्ये जे काही मी शिवल्यानंतर जे ऑर्डर असतात तेव्हा मी त्यांना साडीचे फोटो किंवा व्हिडिओ शॉर्टमध्ये मी व्हॉट्सअपवर पाठवत असते, पण त्याच्यात त्यांना नेमका कपडा कळत नाही. तर आता मी शिवत आहे. शिवताच ह्याचा काय बोलतो आपण, जो आपण जॉईंट देणार आहे किंवा मिऱ्यांचा जो भाग आहे तिथे मी जोडण्यासाठी जो कपडा काढला होता त्याच्यातला हा कपडा आहे. अजून ह्याचं काम म्हणजे चालू आहे, ह्याला जोडाजोडी करायचं आहे. तर हा जो कपडा आहे तुम्ही जवळून पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हा दिसायला एकदम प्युअर सिल्कसारखा फोटोमध्ये तुम्हाला दिसतो, किंवा ऑनलाईन तुम्ही कुठल्याही वेबसाईटवरून साडी मागवत असेल किंवा इंस्टाग्राम पेजवरून, पण जेव्हा ते मॉडेलचे फोटो असतात ना ते ओरिजिनल साडीचे असतात, त्याच्यात सेमी लिहिलेलं असतं, ते डिटेल माहिती देतात. पण जेव्हा आपण फोटो पाहतो तेव्हा ती साडी अप्रतिम आणि खूप सुंदर दिसते, पण जेव्हा आपण मागवतो तर तेव्हा त्याची क्वालिटी लो वाटते. पण तुम्ही इमॅजिन करा, पैठणी अगर ओरिजिनल पैठणी 20,000ला आणि ती पैठणी तुम्हाला अगर 5-6 हजाराला भेटते तर क्वालिटी लो होणारच आहे. तर कसं असतं, तुम्ही किती पैसे त्याच्यात गुंतवता त्यानुसार त्या म्हणजे कपडा येणार तुमच्याकडे, त्या क्वालिटीची वस्तू येणार, कुठलीही राहू दे. पण सेमीमध्ये कसं असतंय, तुम्हाला 20-25 हजार नाही गुंतवायचे पैठणी साडीमध्ये, किंवा थोडंसं आपण लो पण घेतलं म्हणजे 17-18 किंवा 15च्या पुढेच तुम्ही नऊवारी पकडू शकता, किंवा कुठे 12लाही मिळते. पण मला तितकं गुंतवायचं नाही आहे, मला सेमीमध्ये घ्यायचं आहे. तर मला 2-3 हजारात अगर साडी येत असेल, दिसायला सेम दिसते, शायनिंग आहे आणि काही फरक पडत नाही, अशाही साड्या मागून तुम्ही म्हणजे नऊवारी शिवून वापरलं तर तुमची हौस पेटते. दरवेळेस आपण इतक्या अमाऊंट टाकून आपण साड्या नाही मागवू शकत, कितीही कोणीही असलं तरी. म्हणजे मी माझ्यासारख्यांचं सांगते, मध्यमवर्गीय जे खूपच हे असतात ते जेव्हा नेहमीच अगर मागवत असतील तर ते वेगळी गोष्ट आहे. तर मला जे विचारत असतात, शिलाई क्लास जे करतात किंवा माझ्याकडे जे ऑर्डर देतात त्यांच्यासाठी हा खास मी दाखवते तुम्हाला. हा कपडा हे बघा जवळून, पण हा असं शाईन नाही आहे, असं नाही आहे, शाईन आहे ह्याला, पण ओरिजिनल नाही, सेमी आहे, हे मी तुम्हाला सांगते. हा आता मी शिवता हा छोटासा व्हिडिओ मी इथे घेत आहे, कारण का मला हे सांगायचं होतं. खूप दिवस झालं की कपड्याबद्दल विचारतात, पैठणीची ऑर्डर देतात ह्याच्यामध्ये. आणि ऑनलाईन आता हिने पण जी साडी मागवली तिचा पण प्रॉब्लेम काय झाला की तिने जी सांगितली त्यात ती साडी नव्हती, म्हणजे संपली असं बोलतात, ते स्टॉक संपला. मग नंतर तिने हे मागवलं. पण हाही कॉम्बिनेशन छान दिसतो. तिला आता कुठला कलर हवा होता माहिती नाही. मला पण पैठणी साड्यांच्या नऊवारीसाठी ऑर्डर येतात, तर तेव्हा आता तुम्ही म्हणत असतील की काय घडी करते, कारण कपडा असला आणि कटिंग करत असेल तरीही तो चोळगा मोडा, कारण आता मला दुसरं काम करायचं आहे. हा शूट घेतल्यानंतर मग त्यानंतर मी शिवायला बसणार, पण तो चोळगा मोडगा नाही व्हायला पाहिजे, म्हणून मी अशी ही घडी करते. तर हा व्हिडिओ आता मी कुठल्या व्हिडिओमध्ये टच करेन ही माहिती नाही, ती येईल तेव्हा मी टच करेन, किंवा मी साडी जी दाखवली ह्याच्यामध्ये टच करेन. तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला ऑर्डर द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता, किंवा तुम्ही साडी पाठवलं तरी शिवून पाठवतो. साडी पाठवलेलं मला वाटतं सगळ्यात सोपं असतं, कारण ऑर्डर दिल्यानंतर साड्या सिलेक्ट करा, फोटो पाठवा, व्हिडिओ कॉल करून दाखवा, त्याच्यात वेळ जातो. पण कामाचा भाग आहे तर तोही करतो. तर चालेल, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.